नमस्कार, मी मानसी चव्हाण। आज आपण इयत्ता 11वी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील भाग 1 कविता 6 दवात आलीस भल्या पहाटी ही कविता अभ्यासणार आहोत। ही कविता आहे बाळ सीताराम मर्ढेकर यांची। 1 डिसेंबर 1909 रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म झाला। कवी, समीक्षक, कादंबरीकार व सौंदर्य मीमांसक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत। मानवी समूह आणि वर्तमानकालीन स्थिती यामधील अंतरविरोधी भावभावनांचे चित्रण, त्यामधील अस्वस्थता या कवीच्या कवितातून प्रतीत होताना दिसते। नवीनता ही संकल्पना त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून रुजवली आणि तिचे प्रत्ययकारी दर्शन त्यांनी आपल्या काव्यातून घडवले। खरं तर सौंदर्य मीमांसक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या कवीच्या कवितेमध्ये मानवी विफलता, अस्वस्थता दिसून येते। केशवसुतानंतर त्यांची कविता ही काव्यामध्ये नवीन प्रयोग करणारी होती, नवीन परिवर्तन घडवून आणणारी होती, म्हणून त्यांना दुसरे केशवसूत असेही म्हटले जाते। सौंदर्य मीमांसक त्यांच्या कवितेमधील विविध प्रयोगामुळे, त्यांचे प्रयोगशील आणि क्रांतिदर्श प्रयोग असल्यामुळे, त्यामध्ये त्यांच्यातील सिद्धांत जे आहेत यामुळे सौंदर्याची वेगळी अशी कल्पना जी आहे ती मानवी मनाच्या समोर आलेली आहे। त्यांनी विविध प्रकारच्या काव्यलेखनाला सुरुवात केलेली होती आणि त्यांचे अनेक काव्यसंग्रह त्यातून प्रसिद्ध झालेले आहेत। त्यामध्ये शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह। तर रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी या त्यांच्या कादंबऱ्या। या कवीची ही प्रेम कविता आहे। भावपूर्ण अशा शब्दामध्ये त्यांनी प्रियसीच्या आगमनाच्या आठवणींचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं दिसतं। म्हणून ते म्हणतायत कवितेमध्येच, दवात आलीस भल्या पहाटी। ही भेट जी आहे, ही दृष्टीभेट जी आहे ती संधिकालची दृष्टीभेट आहे। सकाळच्या वेळी संधिकाल असताना, दव पडण्याची वेळ असताना या ठिकाणी कवीची आणि प्रियसीची दृष्टीभेट झालेली आहे। ही आठवण प्रत्यक्षातली आहे, ही भेट प्रत्यक्षातली आहे की ही भेट स्वप्नातील आहे, यातील आठवणी ज्या आहेत या कवितेमध्ये धुसर झालेल्या दिसतात। मात्र ती येताना तिच्या चालीतील मनमोहक अदा, तिच्यातील सौंदर्य यामुळे कवीचे मन मोहरून गेलेले आहे आणि म्हणून तो उल्लसित झालेला आहे। याचे वर्णन मानवी प्रेमभावना ज्या आहेत यामधील तरल भावनांचे अंतरविरोधी असणारे, परस्पर विरोधी असणारे भावपूर्ण वर्णन या कवितेच्या माध्यमातून कवी या ठिकाणी करताना दिसतो। आणि म्हणून ही कविता जी आहे ती आपणा सर्वांना निश्चितच आवडणारी आहे, कारण प्रेम हा आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। पण या प्रेमातील भावना, या प्रेमातील आठवणी ज्या आहेत त्या व्याकुळ करणाऱ्या असतात। त्यामधला विरह जो आहे तो असह्य असणारा असतो आणि म्हणूनच ही भेट जी आहे ही प्रेम कवितेच्या दृष्टीने अत्यंत कवी मनाला मोहून टाकणारी अशी ही भेट आहे। तिची आपण ओळख या कवितेच्या माध्यमातून करून घेणार आहोत। पाहूया, दवात आलीस भल्या पहाटी। दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा। ही कविता या ठिकाणी चित्र दिलेलं आहे। दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकता, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावलांमधली शोभा। कवीची आणि प्रियसीची या ठिकाणी दृष्टीभेट झालेली आहे, नजरेला नजर मिळालेली आहे। अशा वेळेला आठवणींचा उमाळा जो आहे तो दाटून आलेला आहे आणि प्रियसी येताना कशी आली तर शुक्राच्या तोऱ्यात आलेली आहे। शुक्र तारा ज्याप्रमाणे आभाळामध्ये तेजाळताना दिसतो, चमकताना दिसतो, तसा तिचा तोरा होता। जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावलांमधली शोभा। तिच्या हालचाली ज्या आहेत त्या मनमोहक आहेत, तिची पावले जी आहेत ती तरल पावले टाकीत ती कवीच्या बाजूने गेलेली आहे। अडलीस आणि पुढे जराशी हसलीस। तिने कवीला पाहिलेलं आहे, ती पुढे निघून गेली आणि ती अडखळली। ती पुढे गेल्यानंतर थोडीशी हसली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही। त्यावेळेला कवीच्या मनात असा विचार येतो, मागे वळूनी पाहणे विसरलीस का हिरवे धागे। जणू काही ही प्रियसी आपल्याला विसरून गेली आहे। ती पुढे जाऊन अडखळली आहे, ती थांबली आहे, ती हसली आहे, परंतु तिने मागे वळून पाहिलेलं नाही। म्हणून आपल्या मधली ही प्रेमाची भावना जी आहे, हे तरल प्रेम जे आहे, हिरवे धागे जे आहेत, हे कोमल सुकुमार असणारे प्रेम, ताज्या आठवणी ज्या आहेत ती जणू काही विसरून गेलेली आहे, कारण तिने आपल्याला मागे वळून पाहिलं नाही। त्यामुळे कवीच्या मनामध्ये
आपल्या प्रियसीच्या मनातील या प्रेमाच्या आठवणी निघून गेल्या आहेत, ती विसरून गेलेली आहे अशी शासनता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुढे तो असं म्हणतो, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. तुझा लक्ष दुसरीकडे होता, पण तुझ्या मनातील ही पिपासा जी आहे, तुझा लक्ष जो आहे तो मला सुंदरतेतून खुणावताना दिसतो आहे. ही सुंदरता जी आहे, ही मनमोहक अदा जी आहे, ती मला मात्र खुणवत होती. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. ही डोळ्यामधली प्रेमाची लाजेची लाली जी आहे, जणू काही पारा. पारा या शब्दाचा उल्लेख या ठिकाणी असा केलेला आहे, सुखद क्षण जो आहे तो माझ्या हातून मी कसा निसटू देऊ. माझ्या हातून हा सुखद क्षण कसा बरं निघून जाईल. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. आणि हा सुखद क्षण जो आहे तो मी विसरू शकत नाही, कारण लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. तुझा हा सुंदरतेचा इशारा जो आहे, तुझं हे लक्ष जरी दुसरीकडे असलं तरी तू मला खुणावताना दिसते आहेस. तुझ्या या डोळ्यामधली प्रेमाची लाली जी आहे, हे सुखद क्षण जे आहेत ते मला खुणावताना दिसत आहेत. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग. प्रियसीच्या या आठवणी कवीला सतावताना दिसत आहेत. या आठवणी उफाळून येत आहेत. या ताज्या आठवणी, ओल्या आठवणी ज्या आहेत या त्याच्या समोर आहेत. आणि अशा वेळी प्रियसीचं वागणं जे आहे ते त्याच्या मनामध्ये शासकता निर्माण करत आहे. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग. तुझी आणि माझी ओळख ही आत्ताची नाहीये, तर गतजन्मी आपण भेटलेलो आहोत. आपल्या प्रेमामध्ये आपण अनेक आणाभाका घेतलेल्या आहेत, आपण एकमेकाला वचनं दिलेली आहेत. पण कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग. पण तू या सगळ्या आठवणी ज्या आहेत तू विसरून गेली असशील, तर मग या गतजन्मीच्या प्रेमाची आठवण मी तुला कशी बरं करून देऊ. तू वर्तमान काल स्थितीत माझी याबरोबर जर तू अशी वागणार असशील, तर जणू काही तू मागच्या आठवणी, मागचे हिरवे धागे जणू काही तू विसरून गेलेली आहेस, आपलं प्रेम तू विसरली आहेस. अशा वेळेला या मागच्या गतजन्मीच्या आठवणी मी तुला कशा बरं करून देऊ. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या, कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अण शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. किती सुंदर प्रतीक आणि प्रतिमांचा वापर या ठिकाणी कवीने केलेला आहे. पहा, तो असं म्हणतो, तळहाताच्या नाजूक रेषा. आपल्या अनाकलनीय प्रेमाचं भवितव्य कसं सांगावं बरं. या तळहातावरच्या रेषा पाहून त्या कुणी वाचाव्यात, कुणी सांगाव्यात. भविष्यामध्ये आपलं प्रेम सफल होणार आहे की नाही हे काही सांगता येत नाही. तांबूस निर्मल नखांवरी अण, तुझ्या त्या तांबूस आणि निर्मल सुकोमल असणाऱ्या शुभ्र नखांवरती मी चांदण्या गोंदणार होतो. हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न माझं प्रत्यक्षात उतरणार आहे की नाही हे मी आता सांगू शकत नाही. हे भवितव्य जे आहे ते मला सांगता येणार नाही. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्राच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरीत अपुल्या, मंद पावलांमधील शोभा. मंद पावलांमधील गंधा. आणि तुझ्या या मंद पावलांमधला गंध जो आहे तो पेरीत तू एका संधीत आली. दव पडत असताना तू अशीच आलीस. आणि आलीस ती कशी आलीस. अभ्राच्या शोभेत एकदा. हे ढग जे आहेत हे अरुणोदय होण्याच्या प्रतीक्षेत असताना तू आलीस, माझ्या जवळून तू गेलीस. आणि या आठवणी ज्या आहेत या सगळ्या पेरीत त्या आठवणी माझ्या मनामध्ये रुजवत तू माझ्या समोरून निघून गेलीस. अशी आपली दृष्टीभेट झाली. आणि मात्र मला त्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी मोहरून गेलेलं होतं. मला या सगळ्या आठवणी ज्या आहेत या सुखद वाटू लागलेल्या होत्या, पण गतजन्मीच्या सगळ्या आठवणी जणू काही तू विसरल्यासारखी वागत होतीस. तू पुढे गेलीस, हसलीस, पण तू मागे पाहायचं विसरून गेलीस. तू अडखळलीस, पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी शंका आली की तू जणू काही आपल्या प्रेमाच्या या अनाभाका ज्या आहेत, हे प्रेम जे आहे, हिरवे धागे जे आहेत ते जणू काही तू विसरून गेली आहेस की सांग. आणि आपल्या या प्रेमाचं भवितव्य जे आहे त्या तुझ्या तळहातावरच्या रेषा पाहून मला सांगता येणार नाही. तुझ्या शुभ्र नखांवरती मला या शुभ्र चांदण्या ज्या आहेत त्या गोंदायच्या आहेत. हे माझं स्वप्न जे आहे ते सफल होणार आहे का, ते खरं होणार आहे का, ते प्रत्यक्षात येणार आहे का हे देखील मला माहीत नाही. पण तुझ्या आठवणी मी आजही मनामध्ये जपून ठेवल्या आहेत. या आपल्या प्रेमाच्या खुणा ज्या आहेत
या मी मनामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत. त्याचा गंध जो आहे तो आजही मला येतो आहे. मर्ढेकरांची कविता या कविता संग्रहातून घेतलेली ही सुंदर अशी कविता दवात आलीस भल्या पहाटे या ठिकाणी कृतीयुक्त अनेक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास दिलेला आहे. पहा, अनेक कृती दिलेल्या आहेत. काव्य सौंदर्य, अभिव्यक्तीचे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आशय सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य या दृष्टीने ही कविता अतिशय महत्त्वाची आहे. मानवी मनामध्ये असणारी प्रेमाची भावना जी आहे ही तरल भावना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना प्रत्येक मानवाच्या मनामध्ये लपलेलं प्रेम आणि प्रेमाच्या असणाऱ्या आठवणी ज्या आहेत या आठवणी या ठिकाणी ताज्या होतात आणि प्रेमाविषयी माणसाने शासंक न होता या आठवणी ज्या आहेत त्या जपत जपत आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते माणूस या ठिकाणी प्रेमाच्या आशेवर आपलं आयुष्य तो जगत असतो. त्या आठवणी तो जपून ठेवतो. याची आठवण करून देणारी सुंदर अशी ही कविता दवात आलीस भल्या पहाटी. ही कविता निश्चितच तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेम जे आहे, प्रेमाची ही भावना जी आहे, मनातली प्रेमाची कोमल सुकुमार अशी भावना जी आहे ती प्रत्येकाला मनामध्ये जपता आली पाहिजे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढते आणि त्या प्रेमाचे असे हे सुंदर जग आहे. म्हणून आनंदी राहा आणि नेहमी सुखी राहा. या कवितेच्या माध्यमातून दिलेला संदेश जो आहे तो अतिशय मौलिक आहे. ही प्रेम कविता जी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाची रुजवण करणारी आहे. धन्यवाद.